हनीमूनचे ते काही दिवस, हास्य, प्रेम, शांतता आणि एकमेकांत हरवलेले ते क्षण अनुभवल्यानंतर आता परतीची वेळ आली होती. मनाली हळूहळू मागे राहू लागलं आणि परतीचा प्रवास सुरू झाला. गाडीत दोघं शांत बसले होते, पण ही शांतता वेगळी होती. ना तणाव ना भीती, तर एक पूर्णत्वाची भावना होती. सिया खिडकीतून बाहेर बघत होती. डोंगर दूर जात होते. ती हलकसं म्हणाली, इथून जावंसंच वाटत नाही. आदित्य हसला, मलाही नाही जाऊ वाटत. असं वाटतं आत्ताच तर आपण आलो होतो. लगेचच दिवस कसे गेले समजलंच नाही. पण खूप साऱ्या आठवणी घेऊन जातोय ना. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, आणि त्या आठवणी कायम आपल्या सोबत राहणार आहेत. दोघं खूप शांत आणि रिलॅक्स होते. मन हलकं झालं होतं. नातं अजून मजबूत झालं होतं. एकमेकांविषयीचं प्रेम अजून गहिरं झालं होतं. आदित्यने गाडी चालवत चालवत तिचा हात पकडला आणि हातावर ओठ टेकवत म्हणाला, थँक्यू. सिया हसली. कशासाठी? तो म्हणाला, माझ्या आयुष्यात येण्यासाठी. ती हलकसं हसत म्हणाली, आणि तू माझं आयुष्य सुंदर केल्यासाठी. हा हनीमून फक्त ट्रिप नव्हता. त्याने एकमेकांना खऱ्या अर्थाने स्वीकारलं होतं. भूतकाळ मागे सोडला आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली. गाडी शहराच्या दिशेने जात होती, पण त्यांची मनं अजूनही त्या बर्फातल्या क्षणांमध्येच अडकलेली होती. 2 दिवसांचा लांब प्रवास करून थकवा होता, पण मन मात्र आनंदाने भरलेलं होतं. गाडी घरासमोर थांबली. आई दरवाजात आधीपासूनच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि मायेचं हास्य होतं. आले माझे दोघे बाळ, ती आनंदाने म्हणाली. सिया गाडीतून उतरली. थोडी थकलेली होती, पण चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. आई लगेच आतून ताट घेऊन आली. आरती, कुंकू, अक्षदा. थांब, आधी औक्षण करते, ती प्रेमाने म्हणाली. आईने दोघांचं औक्षण केलं. हळूच त्यांच्या कपाळावर कुंकू लावलं. आरती ओवाळली. नंतर सियाकडे पाहत म्हणाली, खूप सुंदर दिसतेस, नजर लागेल तुला. आईने लगेचच तिची नजर उतरवली. हाताने नजर काढून बाजूला टाकली. सिया थोडी लाजली. आई. आदित्य बाजूला उभा राहून हसत होता. आई, आता रोज असंच स्वागत होणार का? आई लगेच म्हणाली, तुम्ही दोघं खुश असाल तर रोज करेन मी. घरात पाऊल टाकताच एक वेगळीच ऊब जाणवली. सिया आजूबाजूला पाहत होती. ती हलकसं म्हणाली, घर खरंच आता घरासारखं वाटतंय. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण तू आता इथे आहेस. आई किचनमधून आवाज देते, चला आधी फ्रेश होऊन या, आणि जेवण तयार आहे, जेवण करून घ्या. दोघे एकमेकांकडे पाहून हसतात. आदित्य सियाला म्हणतो, सुनेची मज्जा आहे, सासू गरम गरम जेवण घालते. प्रवास संपला होता, पण नातं अजून फुलत होतं, आणि घर आता खऱ्या अर्थाने पूर्ण झालं होतं. आईने सियाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, नेहमी अशीच खुश राहा. सियाच्या डोळ्यात हलकसं पाणी आलं, पण यावेळी त्या आनंदाचं होतं. थकवा होता, पण मन पूर्ण भरलेलं होतं. प्रेमाने, आपुलकीने आणि आपल्या लोकांनी. जे सुख तिला लहानपणापासून मिळालं नव्हतं, ते आता तिला त्या घरात मिळत होतं. घरात सगळे बसले होते. गरम जेवण, गप्पा आणि हसत वातावरण निर्माण झालं होतं. तेवढ्यात आदित्यचा भाऊ खट्याळ स्मित करत म्हणाला, काय भाऊ, 2 दिवस उशीर झाला यायला. मनाली सोडवत नव्हतं का? सिया लगेच लाजली. तिने मान खाली घातली. आदित्य हसत म्हणाला, तुला काय काम आहे ते सांग. नाहीतर, तो मध्येच म्हणाला, नाहीतर काय? आम्हाला सगळं समजतं. हनीमून कपल आहे ना तुम्ही. घरातले सगळे हसू लागले. आई लगेच म्हणाली, अरे बस आता, जास्त चिडवू नकोस. पण तो थांबणारा नव्हता. तो सियाकडे पाहत म्हणाला, वहिनी, भाऊने खूप त्रास तर नाही ना दिला? सिया पूर्ण लाल झाली. नाही, काही नाही, ते हळू आवाजात म्हणाली. आदित्यने लगेच त्याला हलकासा धक्का दिला. जास्तच बोलतोयस तू, तो हसत म्हणाला. अरे, आम्हालाही कधीतरी तुझा एक्सपिरियन्स शेअर कर ना. निघ इथून, आदित्य हसतच म्हणाला. मजेशीर वातावरण होतं. आई बाबा फक्त हसत होते आणि सिया लाजत होती. आदित्य थोडा ऑकवर्ड पण हसत होता. घरातले सगळे मजा घेत होते. आई पुन्हा म्हणाली, बस करा आता, दोघं थकलेत, आराम करू द्या. भाऊ शेवटी म्हणाला, ठीक आहे, पण स्टोरी अजून कंप्लीट नाही. नंतर विचारतो कसा झाला हनीमून ते. सगळे पुन्हा हसू लागले. सिया हलकसं आदित्यच्या जवळ आली. हळू आवाजात म्हणाली, तुझा भाऊ ना खूपच चिडवतो.
आदित्य हसत म्हणाला, त्याचं ते कामच आहे. ती पण हसायला लागली. घरातली ही मजा, चिडवणं, हसणं आणि लाजणं यामुळेच घर अजून जिवंत वाटत होतं. कधीकधी अशी छोटी मजा नात्यांना अजून जास्त गोड बनवते. सगळ्यांचं जेवण झालं. सगळे हळूहळू उठले. घरात एक एक हलकी शांतता पसरली. आईने दोघांकडे पाहिलं. तिच्या नजरेत माया होती. बस, आता काही काम नाही तुम्हाला, ती ठामपणे म्हणाली. सिया लगेच म्हणाली, आई, मी मदत करते ना. आईने हसत तिचा हात पकडला. नको ग, 2 दिवसांचा प्रवास करून आलात. थकले असाल. आदित्यकडे पाहत म्हणाली, तू पण सरळ रूममध्ये जा आणि आराम कर. आदित्य हसत म्हणाला, आई, सुनेची इतकी काळजी करू नको. आई लगेच म्हणाली, माझ्यासाठी तुम्ही दोघं अजूनही लहानच आहात. सिया हलकसं हसली. तिच्या मनाला एक वेगळीच ऊब मिळाली. दोघं रूममध्ये आले. दरवाजा हलकासा बंद झाला. क्षणभर दोघेही उभे होते. आणि त्यानंतर सिया बेडवर बसली. खरंच खूप थकल्यासारखं वाटतंय. आदित्य तिच्या बाजूला बसत म्हणाला, थकवा आहे, पण मन खूप हलकं झालं आहे ना. ती हसली. हो. ती हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. आदित्य तिच्या केसांवरून हात फिरवतो. घर आणि तू दोन्ही मिळालंय आता, तो हळू आवाजात म्हणाला. सिया डोळे मिटत म्हणाली, आणि मला आता सगळं मिळालंय. दोघं तसंच एकमेकांजवळ झोपून गेले. बाहेर घरात सगळं चालू होतं, पण त्या रूममध्ये पूर्ण शांतता आणि समाधान होतं. आई बाहेरून हळूच दरवाजा बघून हसली. खरंच थकलेत दोघं. प्रवासाचा थकवा होता, पण मन मात्र पूर्ण भरलेलं होतं, प्रेमाने आणि आपुलकीने. घरात दिवस हळूहळू सरत होते, पण सियासाठी सगळ्यात मोठा बदल एकच होता, आईचं प्रेम. आदित्यची आई तिला सून म्हणून नाही, मुलगी म्हणूनच जपत होती. सकाळी उठल्यावर, सिया उठलीस का गं? ये, गरम चहा केला आहे, ती प्रेमाने हाक मारायची. आणि त्या आवाजात इतकी माया असायची की सियाच्या मनात काहीतरी हालायचं. किचनमध्ये आईसोबत बसून गप्पा मारायची. हे असं करायचं आणि तुला जे आवडते ते बनव, शिकवते मी, असं दोघींचं चालू असायचं. पण कधीही आदित्यच्या आईने तिच्यावर जबाबदारी लादली नाही, फक्त प्रेम होतं. एके दिवशी सिया थोडी शांत बसली होती. आईने लगेच विचारलं, काय झालं गं? तब्येत ठीक आहे ना? ती हलकसं म्हणाली, नाही, काही नाही झालं. पण आईने तिचा चेहरा हातात घेतला. माझ्यापासून काही लपवायचं नाही. त्या स्पर्शात सियाला पहिल्यांदाच आईची ऊब जाणवली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, मला असं कोणी कधीच विचारलं नव्हतं. आईला सगळं समजलं. ती तिला मिठीत घेत म्हणाली, आता मी आहे ना. सिया अजूनच जास्त रडू लागली. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, हे होते मिळालेल्या प्रेमाचे. तिला आता एक घर मिळालं होतं, एक कुटुंब मिळालं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आई मिळाली होती. आदित्य दुरून हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तो मनात म्हणाला, तिला जे कधी मिळालं नाही ते सगळं आता मिळतंय, आणि त्यामुळे आता ती खुश आहे. सिया आदित्यला म्हणाली, मला खरंच वाटतंय मी आता अनाथ नाहीये. आदित्य हसत म्हणाला, कारण तू आहेसच नाही. ती हलकसं म्हणाली, तुझ्यामुळे आणि आईमुळे. तुम्ही दोघं किती जीव लावता मला, किती प्रेम करता माझ्यावर. दोघं एकमेकांकडे पाहून हसले. कधीकधी रक्ताचं नातं नसतं, पण प्रेमाने बनलेलं नातं जास्त घट्ट असतं. सिया एक साध्या गरीब घरातून आलेली, जिच्याकडे ना पैसा होता, ना मोठं कुटुंब, आणि सगळ्यात मोठं म्हणजे आई-वडिलांचा आधारही नव्हता. आणि दुसऱ्या बाजूला आदित्य, एका मोठ्या श्रीमंत घराण्यातला, जिथे पैसा, स्टेटस, नाव सगळं होतं. पण त्या दोन्ही जगांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, ते म्हणजे मन. घरातल्या कुणीच कधी सियाला तिच्या भूतकाळावरून जज केलं नाही, ना आईने, ना बाबांनी, ना भावाने. एक दिवस आदित्यच्या ऑफिसमध्ये एक छोटा फंक्शन होता. त्यासाठी घरातले सर्वच जायचं होतं. आई तयार झाली. सियालाही आवाज दिला, पण सिया अजूनही तयार झाली नव्हती. आई तिच्या रूममध्ये आले आणि तिला विचारलं, सिया, अजून तू का तयार झाली नाहीस? सिया थोडी घाबरतच म्हणाली, आई, मी तशी नाही आहे तुमच्यासारखी.
म्हणजे तुम्हाला जशी हवी तशी. मी गरीब घरातील आहे आणि मला असं वाटतं मी ऑफिसमध्ये जाऊन आदित्यची इमेज कमी व्हायला नको. मी नाही येत तुमच्यासोबत, तुम्ही सगळेजण जावा. मी आदित्यला शोभत नाही आणि तिथे मोठमोठे लोक असतात, त्यामुळे मी येतच नाही. आई हसली. तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, आम्हाला तसं काही नको आहे गं. आम्हाला तू जशी आहेस तशीच हवी आहेस. त्या शब्दांनी सियाचं मन पूर्ण जिंकलं. खऱ्या श्रीमंतीची ओळख पैसा नाही, मोठं घर नाही, तर माणुसकी असते. आदित्यच्या घरात आदर होता, समजूत होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वीकार होता. सियाला कधीच असं वाटू दिलं नाही की ती बाहेरची आहे. एकदा आदित्यने तिला विचारलं, कधी असं वाटलं का की तू इथे फिट होत नाहीस? सिया हसली. नाही, उलट असं वाटतं मी इथे आधीपासूनच होती. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण हे घर तुझ्यासाठीच होतं. तूच माझ्या घरची लक्ष्मी म्हणून होतीस आणि ती मला मिळाली. गरीब श्रीमंती ही फक्त परिस्थिती असते, पण मनाची श्रीमंतीच माणसाला मोठं बनवते. सिया आता फक्त त्या घरची सून नव्हती, ती त्या घराचा भाग झाली होती आणि हेच तिच्यासाठी सगळ्यात मोठं सुख होतं. घरातलं वातावरण अजूनच मऊ उबदार झालं होतं आणि त्यात सगळ्यात गोड बदल दिसत होता. आदित्यच्या बाबांमध्ये ते स्वभावाने थोडे शांत, कमी बोलणारे होते, पण मनाने खूप प्रेमळ होते. सियाला त्यांची थोडी भीती वाटत होती. त्यांचा स्वभाव फार कडक आहे ही फक्त तिच्या मनातील चुकीची समजूत होती. पण सिया घरात आल्यापासून घरातील कमी हळूहळू भरून निघत होते. एक दिवस बाबा बाहेरून आले. हातात एक पिशवी होती. सिया, जरा इकडे ये ना, त्यांनी हाक मारली. सिया आली. काय आहे बाबा? ते थोडं ऑकवर्ड हसले. तुला आवडतं ना ते चॉकलेट आणि ते चिप्स, म्हणून आणलं आहे. सिया थोडी सरप्राईज झाली. माझ्यासाठी? हो, तुझ्यासाठीच, ते साधेपणाने म्हणाले. तिच्या चेहऱ्यावर एक मोठं स्मित आलं. थँक्यू बाबा, ते हळू आवाजात म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसलं. छोटे छोटे मुवमेंट्स, कधी तिच्यासाठी फळं आणणं, कधी तिच्या आवडीचं काही घेऊन येणं, कधी विचारणं तुला काही हवं आहे का. ते फार बोलत नव्हते, पण त्यांच्या कृतीतून सगळं दिसत होतं. आणि यावरूनच आदित्य आणि आई सतत सियाला चिडवायचे. आमच्या घरातील हे छोटं बाळ आहे. एक दिवस सिया आदित्यला म्हणाली, तुझे बाबा ना खूप गोड आहेत. आदित्य हसला. ते एक्सप्रेस करत नाहीत गं, पण खूप केअर करतात सगळ्यांची. सिया हलकसं म्हणाली, मला खरंच बाबांचं प्रेम काय असतं ते आत्ता कळतंय. त्या शब्दांनी आदित्यच्या मनालाही स्पर्श केला. ते एकटे बसले होते. हातात चहा होता. ते हलकसं म्हणाले, देवाने मुलगी नाही दिली, पण आता उशिरा का होईना दिली. आईने हसत विचारलं, मग खुश आहे ना? ते शांतपणे म्हणाले, खूप. आईचं मायेचं प्रेम, बाबांचं शांत पण गहीर आपुलकी, आदित्यची साथ. सियासाठी आता हे फक्त घर नव्हतं, हे तिचं खरं कुटुंब झालं होतं. कधी कधी देव उशिरा देतो, पण जे देतो ते पूर्ण देतो. आणि म्हणूनच ती सगळ्यांच्या मनात इतकी खोलवर बसली होती. सिया जशी होती तशीच राहिली, साधी, मनाने स्वच्छ आणि खूप जिव्हाळ्याची. ती कोणासाठी बदलली नाही, पण सगळ्यांसाठी जुळवून तिने घेतलं. घरात तिची छोटी छोटी कामं, आईसोबत किचनमध्ये उभं राहणं, बाबांना वेळेवर चहा देणं, आदित्यच्या आवडीचं जेवण बनवणं, घरात सगळ्यांची काळजी घेणं. पण हे सगळं कर्तव्य म्हणून नव्हतं, हे सगळं ती मनापासून करत होती. एक दिवस आई म्हणाली, सिया, तू इतकं सगळं करतेस, थकत नाहीस का गं? सिया हसली. आई, आपल्या लोकांसाठी केलं की थकवा वाटत नाही. आईच्या चेहऱ्यावर तिच्या त्या वाक्याने अभिमान दिसला. बाबांना सकाळचा गरम चहा आवडतो, सोबतच खारी. तिला माहीत झालं होतं. आईला कोणत्या भाजीचा स्वाद आवडतो, तिला माहीत. आदित्यला कधी काय खायचं असतं हे तिला लगेच कळतं. ती सगळं लक्षात ठेवायची. कोणी सांगायच्या आधीच सगळं त्यांना पटकन तयार करून द्यायची. एकदा आदित्य म्हणाला, तू इतकं कसं मॅनेज करतेस? ती हलकसं म्हणाली, कारण हे सगळं माझं आहे. तो हसला आणि तिच्याकडे एकटक पाहू लागला. ती फक्त सुंदर दिसत नव्हती, ती मनाने खूपच सुंदर होती. सगळ्यांना प्रेम देणं, सगळ्यांना जपणं आणि घराला घरपण देणं, सगळं काही ती करत होती. हळूहळू
घरातलं प्रत्येक व्यक्ती तिच्यावर जास्त प्रेम करू लागले. आई म्हणायची, सिया आली आणि घर बदललं. बाबा हसत म्हणायचे, घर नाही, नशीब बदललं. आदित्य शांतपणे तिच्याकडे पाहायचा. त्याच्या डोळ्यात एकच गोष्ट असायची, ही माझी आहे. जिथे प्रेम असतं तिथे आपलेपणा आपोआप वाढतो. सियाने फक्त त्या घरात प्रवेश केला नव्हता, तिने सगळ्यांच्या मनात जागा बनवली होती. घरात सगळं सुरळीत चाललं होतं. सियाने सगळ्यांची मनं जिंकली होती. एका संध्याकाळी सगळे हॉलमध्ये बसलेले होते. हलक्या गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात आईने विषय काढला. सिया, एक विचारू का गं? सिया हसली. हो आई, विचारा ना. आई थोडी हळू आवाजातच म्हणाली, तुला पुढे शिकायचं आहे का? सिया थोडी थबकली. हा प्रश्न तिला अपेक्षित नव्हता. ती शांत झाली. तिच्या डोळ्यात थोडी भीती, थोडा आनंद. ती हलक्या आवाजात म्हणाली. बाबा मध्येच म्हणाले, हो तूच. आम्हाला वाटतं तुला जे शिकायचं असेल ते तू करावं. आदित्य तिच्याकडे पाहत हसला. आता काहीही अडथळा नाही, तू शिकू शकतेस. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. पण घर, काम, ती संकोचाने म्हणाली. आई लगेच म्हणाली, घरासाठी तू केलंस ना, आता स्वतःसाठी कर. बाबा हसून म्हणाले, आम्हाला सून नाही, मुलगी आहेस तू. त्या शब्दांनी सियाचं मन भरून आलं. ती हळू आवाजात म्हणाली, मला खरंच शिकायचं होतं, पण परिस्थितीमुळे थांबलं. आदित्य तिच्या जवळ येऊन म्हणाला, मग आता ते पूर्ण कर स्वप्न. सिया त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू साथ देशील ना? तो हसत म्हणाला, नेहमी मी तुझ्यासोबतच असेन. सियाला पुन्हा स्वप्न पाहायची हिंमत मिळाली. घरच्यांनी तिच्यावर विश्वास दाखवला आणि तिचं आयुष्य अजून एका सुंदर वळणावर आलं. आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला. खूप पुढे जा. सिया हसली. डोळ्यात आशा घेऊन स्वप्न पाहू लागली. कधीकधी प्रेम फक्त साथ देत नाही, तर आपल्याला उंच उडायला शिकवतं. सियाचं फक्त 12वी शिक्षण झालं होतं, पण तिची समज, तिचं निरीक्षण आणि काम करण्याची पद्धत बघितली की कोणीही म्हणालं नसतं की ती कमी शिकलेली आहे. ती आधीपासूनच आदित्यच्या कामात इंटरेस्ट घेत होती. तो काही सांगायचा आणि ती लगेच समजून घ्यायची. अकाउंट्स कसं चालतं, क्लायंटसोबत कसं बोलायचं, बिझनेस डिसिजन कसे घेतात, हे सर्व तो हळूहळू तिला सांगत होता आणि हे ती हळूहळू शिकत होती. आदित्य एक दिवस हसत म्हणाला, तू शिकलीस तर मला कॉम्पिटिशन देशील बहुतेक. सिया हसली. मी तुझी पार्टनर आहे, कॉम्पिटिटर नाही. पण घरच्यांच्या मनात एक वेगळीच इच्छा होती. सगळ्यांचा एकच विचार. आई म्हणाली, सिया खूप हुशार आहे, पण तिच्याकडे डिग्रीही असावी. बाबा म्हणाले, तिच्याकडे भरपूर ज्ञान आहे, पण त्याला शिक्षणाची जोड मिळाली तर अजून पुढे जाईल. आदित्यही गंभीरपणे म्हणाला, तू प्रॅक्टिकली सगळं समजतेस, पण एज्युकेशन घेतलंस तर अजून स्ट्रॉंग होशील. सिया शांतपणे ऐकत होती. तिच्या मनात 2 विचार चालू होते. मी हे करू शकेन का? इतक्या वर्षांनी पुन्हा सुरुवात कशी करू? ती हलक्या आवाजात म्हणाली, मला थोडी भीती वाटते. आदित्य तिच्या जवळ येऊन म्हणाला, भीती असणं नॉर्मल आहे, पण तू आता एकटी नाहीस. आईने तिचा हात धरला. आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. बाबाही हसून म्हणाले, आणि तू ऑलरेडी खूप काही करू शकतेस. हे तर फक्त नेक्स्ट स्टेप आहे. सियाच्या डोळ्यात हळूहळू आत्मविश्वास दिसू लागला. ती ठामपणे म्हणाली, ठीक आहे, मी शिकणार. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिने भूतकाळावर मात केली, स्वतःसाठी पाऊल उचललं आणि नवीन स्वप्नांना सुरुवात केली. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, आता बघ तू कुठपर्यंत पोहोचतेस. सिया हसली. तुझ्यासोबत खूप पुढे जायचं आहे. कधीकधी आपल्यात क्षमता असते, पण कोणीतरी आपल्यावर विश्वास ठेवण्याची गरज असते. 1 महिना वेळ होता. ॲडमिशन सुरू होण्यासाठी अजून थोडा अवकाश होता. घरात सगळ्यांनी विषय काढला होता, पण कोणाच्याही आवाजात दबाव नव्हता. आई शांतपणे म्हणाली, सिया, विचार कर आरामात, घाई नाही. बाबा हसत म्हणाले, हा तुझा निर्णय आहे. आम्ही फक्त तुझ्या सोबत आहोत. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, तू जे ठरवशील तेच योग्य असेल. त्या तिघांच्याही बोलण्यात एकच गोष्ट होती, ते म्हणजे तिला दिलेलं स्वातंत्र्य. सिया थोडी गप्प बसली.
तिच्या मनात विचारांची गर्दी होती. ती स्वतःशीच विचार करत होती, मी खरंच पुन्हा अभ्यास करू शकेन का? घर, नातं आणि शिक्षण मॅनेज होईल का? मी योग्य निर्णय घेते ना? पण दुसऱ्या बाजूला एक आवाज होता, हीच संधी आहे. दुसरी संधी पुन्हा येईल की नाही माहीत नाही. त्या रात्री ती विचार करत होती. खिडकीजवळ बसली होती. आकाशाकडे पाहत होती. आदित्य तिच्या जवळ येऊन बसला. काय विचार चाललाय? ती हलक्या आवाजात म्हणाली. भीती वाटते, पण आतून वाटतं करावं. आदित्य हसला. मग ॲन्सर मिळाले तुला? ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. पण काही चुकलं तर? मी एक्झाममध्ये पास होऊ नाही शकले तर? तो शांतपणे म्हणाला, मी आहे ना, पडलीस तर पकडायला. त्या शब्दांनी तिच्या मनातली अर्धी भीती संपली. सियाला समजलं होतं, कोणीतरी तिच्यावर जबरदस्ती करत नाही, पण सगळे तिच्यासाठी चांगला विचार करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिला स्वतःलाही हे हवं आहे. ती हलकसं हसली. मी प्रयत्न करणार आहे, ती म्हणाली. आदित्यच्या चेहऱ्यावर अभिमान दिसला. स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त संधी नाही, तर पाठिंबा आणि विश्वासही लागतो. आणि सियाकडे आता ते दोन्ही होतं. 1 महिना होता ॲडमिशनला आणि आदित्यने ठरवलं होतं, हा वेळ फक्त तिच्यासाठी खास बनवायचा. एक दिवस तो अचानक म्हणाला, सिया, उद्यापासून तू ड्रायव्हिंग क्लास सुरू कर. मला तुला शिकवण्यासाठी वेळ मिळणार नाही. तू क्लासमध्ये जाऊन गाडी शिकून घे. ती थोडी घाबरली. मला जमेल का गाडी? तो हसत म्हणाला, तू सगळं करू शकतेस. हे पण. सियाच्या चेहऱ्यावर हलकंसं एक्साइटमेंट आलं आणि भीती दोन्ही दिसत होतं. दुसऱ्या दिवशी आदित्यने तिला ड्रायव्हिंग स्कूलजवळ सोडलं. पहिल्या दिवशी तिला खूप भीती वाटत होती, पण तरीही ती प्रयत्न करत होती. सिया क्लासवरून परत आली, थोडी दमलेली पण खुश होती. मला बॅलन्स जमायला लागलं, ती आनंदाने म्हणाली. आदित्य फक्त हसत होता, जणू काहीतरी लपवत होता. तो म्हणाला, चल खाली ये जरा. सिया खाली आली आणि समोर बघून थबकली. एक नवीन चमकदार ॲक्टिवा उभी होती. आदित्य, हे? तो चावी तिच्या हातात ठेवत म्हणाला, ही तुझ्यासाठी. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. इतकं सगळं माझ्यासाठी? तो हलकसं म्हणाला, तू पुढे जाणार आहेस तर तुला विंग्स तर लागणारच ना. ती हसत रडली आणि त्याला प्रेमाने मिठी मारली. सरप्राईज अजून बाकी होतं, आदित्य म्हणाला, आणि आज संध्याकाळी तयार राहा. पुन्हा सरप्राईज? ती हसत म्हणाली, हो, आज सेलिब्रेशन आहे. दोघेजण तयार होऊन आवरून हॉटेलमध्ये गेले. मंद लाईट्स, सुंदर ॲम्बियन्स. दोघे समोरासमोर बसले होते. सिया अजूनही खुश होती. तिला लहानपणापासून कोणतंही सुख मिळालं नव्हतं, पण आता प्रत्येक दिवस तिचा सुखात जात होता. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात बेस्ट दिवस आहे, ती म्हणाली. आदित्य म्हणाला, आणि अजून खूप असेच दिवस येणार आहेत. ती हसली. तू मला इतकं स्ट्रॉंग बनवत आहेस, ती म्हणाली. तो शांतपणे म्हणाला, कारण मला माहीत आहे तू खूप पुढे जाणार आहेस. तिला स्वतःवर विश्वास आला. नवीन गोष्टी शिकायची सुरुवात झाली आणि तिच्या आयुष्यात एक नवीन चॅप्टर सुरू झाला. ती रात्री म्हणाली, मला खरंच वाटतंय मी काहीतरी करू शकते. आदित्य हसत म्हणाला, तू आधीपासूनच करू शकतेस. फक्त आता तुला कळायला लागले. कधीकधी एखादी छोटी संधी आणि योग्य माणूस आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. ती हळूच पुटपुटली. कॉलेजचं ॲडमिशन जवळ येत होतं आणि सगळं हळूहळू सेट होत होतं. आदित्यने सगळा प्रॅक्टिकल विचार केला होता. तो एक दिवस म्हणाला, सिया, कॉलेज जवळच आहे, पण रोज कुणावर डिपेंड राहायचं नाही. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. म्हणजे काय? तो हसत म्हणाला, म्हणजे तू स्वतः जाशील तुझ्या ॲक्टिवावरून. सिया हलकसं हसली, पण थोडी नर्वसही होती. मी मॅनेज करू शकेन का? आदित्य कॉन्फिडंट आवाजात म्हणाला, तू शिकतेस आणि लवकरच परफेक्ट होशील. कॉलेज घरापासून जास्त लांब नव्हतं. रोज स्वतः जाणं सोपं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतंत्रता. आदित्य म्हणाला, कधीकधी मी तुला सोडायला येईल किंवा घ्यायला येईल. ती हसली.
म्हणजे मला कंपनी मिळेल, तो डोळा मारत म्हणाला. आणि मला एक्सक्यूज मिळेल तुला भेटायचं. दोघेही हसले. सियासाठी ही फक्त गाडी नव्हती, ती तिची स्वतंत्रता होती, तिचा आत्मविश्वास होता आणि तिच्या नवीन आयुष्याची ही सुरुवात होती. आईही म्हणाली, खूप छान, मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकली पाहिजे. बाबा हसत म्हणाले, आमची सिया आता कॉलेज गर्ल झाली. सिया थोडी लाजली, पण तिच्या डोळ्यात चमक होती. ती हळू आवाजात म्हणाली, मी प्रयत्न करेन सगळं नीट करायला. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, तू फक्त सुरू कर, बाकी सगळं होईल. सकाळी कॉलेज, नवीन मित्रमैत्रिणी, नवीन स्वप्न आणि स्वतःचं आयुष्य घडवण्याची सुरुवात झाली. ॲक्टिवा चालवणं फक्त कौशल्य नव्हतं, ते होतं स्वतःवर विश्वास ठेवण्याचं पहिलं पाऊल. सर्वांची इच्छा एकच होती, हुशार आहे, पण तिच्या परिस्थितीमुळे तिला कोणतंही स्वप्न पूर्ण करता आलं नाही. तिची ती इच्छा पूर्ण करायची आणि तिला खूप मोठं काहीतरी बनलेलं बघायचं. म्हणूनच घरातले सर्व तिला सपोर्ट करत होते.